नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। नमस्कार। आजच्या शांतता समितीच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि आमचे मौलानाजी यांनी स्वतःच सांगितलं की सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की गोवंशाची कुर्बानी देण्यात येऊ नये, तर त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि कोणीही गोवंशाची कुर्बानी देऊ नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। मागच्या वेळेस ज्यांनी काही केलेले असेल कृत्य त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे। सोशल मीडिया पोस्टवर भान ठेवावं आणि आपण व्यक्त होताना कुठेतरी आपण सामाजिक भावना दुखवणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कारवाई होईल। आणि आमचं बंदोबस्त हा अतिशय सतर्क बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आतापासूनच पूर्ण बकरी ईदच्या तयारीला लागलेलो आहोत। सर्वांना हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। 2024 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये बकरी ईदचा सण साजरा होत आहे। या अनुषंगाने आज शांतता कमिटीची बैठक झाली। यामध्ये जिल्ह्यातले सर्व प्रमुख अधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि सर्व शांतता कमिटीचे सदस्य, मौलानाजी आणि सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। या ठिकाणी संपूर्ण तयारी झालेली आहे प्रशासनाची। जे काही राहिलेली तयारी येत्या 2 दिवसात पूर्ण होईल। महापालिकेच्या वतीने 21 ठिकाणी तात्पुरते स्लॉटर हाऊस निर्माण केलेलं आहे। मी आपल्या सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण कोणतीही कुर्बानी रस्त्यावर न देता अधिकृत स्लॉटर हाऊस मध्ये द्यावी आणि त्याचं जे काही वेस्ट आहे ते देखील रस्त्यावर टाकू नये आणि कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घेऊन अतिशय आनंदामध्ये येणारा बकरी ईदचा सण साजरा करावा, असं मी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करतो। धन्यवाद।